नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 19 एप्रिल कामदा एकादशी. 20 उपाय. शिवपुराणात सांगितलेले 20 महाउपाय. चैत्र कामदा एकादशीला शिवपुराणात सांगितलेले हे काही उपाय तुम्ही आवर्जून करा. 1. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसमोर हळदीच्या 2 गाठी अर्पण करा. असं केल्याने तुमची समस्या लवकर दूर होईल. 2. कामदा एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना हरभरा डाळ आणि मिठाई दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल. 3. जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. 4. भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशीच्या पूजेमध्ये भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूचे फूल अर्पण करा. 5. कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण करा. असे केल्याने तुमचे दुःख दूर होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल. 6. भगवान श्रीकृष्णाला चंदनाची माळ अर्पण करा. यानंतर क्लीम कृष्ण क्लीमचा 11 वेळा जप करा. अर्पण केलेली चंदनाची माळ आपल्या जवळ ठेवावी. पापांचे प्रायश्चित्त होईल. पापी प्रवृत्तीपासून मुक्ती मिळेल. तुमची कीर्ती वाढेल. 7. कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीच्या 5 पानांमध्ये हळद अर्पण करा आणि नंतर ओम भुरिदा भुरी देहिनो मा दब्र भुर्या भर भुरी घेदिंद्र दिससी ओम भुरिदा तसी श्रुता पुरुत्रा शूर उरुत्र हण या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने आर्थिक अडचण दूर होते असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 8. श्रीहरी शनिदेव आणि सूर्यदेव यांच्या पूजेमध्ये तिळाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काळ्या तिळाचं दान करा. 9. शुक्रवारी कामदा एकादशीला वाहत्या पाण्यात मूठभर काळे तीळ अर्पण करा. 10. गंगेच्या पाण्यात पांढरे तीळ मिसळून भगवान विष्णूंना अभिषेक करा. मग तीळ असलेल्या मिठाई अर्पण करा. 11. दुधात काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. असं केल्याने वाईट काळ दूर होतो. 12. आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या एकादशीपासून प्रत्येक एकादशीला गरिबांना अन्नदान करा. असं मानलं जातं की यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होते. 13. जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला 1 कलशभर पाणी अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाला 11 वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 14. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवाऐवजी हळदीने स्वस्तिक बनवा. ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुड्याशी ठेवून द्या. केळाचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तींना केळाचे दान करा. 15. कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर एकादशीचा उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपवास शक्य नसेल तर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. 16. अपत्य प्राप्तीचे उपाय. पती पत्नीने मिळून भगवान श्रीकृष्णाला पिवळी फळे आणि पिवळी फुले अर्पण करावीत. संत गोपाल मंत्राच्या किमान 21 वेळा एकत्र जप करा. अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. पती पत्नीने फळाचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. 17. घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील
तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. त्यानंतर हे पाणी घराच्या कान्याकोपऱ्यात शिंपडावे. त्यामुळे गृहकलह मिटतात. 18. आर्थिक लाभासाठी उपाय. भगवान विष्णू श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. त्यानंतर ओम श्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः चा किमान 11 वेळा जप करा. आर्थिक लाभासाठी प्रार्थना करा. हा उपाय वर्षातून एकदा करा. 19. पापांच्या नाशासाठी करा हा उपाय. भगवान विष्णू श्रीकृष्णाला चंदनाची माळ अर्पण करा. त्यानंतर स्वच्छ कृष्ण शुद्धच्या 11 फेऱ्या मारा. तुमच्या नावातील कीर्ती वाढेल. 12. पितरांना प्रसन्न करण्याचा उपाय. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री भगवान श्रीकृष्णासमोर बसा. त्यांना पिवळी फुले आणि चंदन अर्पण करा. त्यानंतर गीतेच्या 11व्या अध्यायाचे पठण करा. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भगवान विष्णूंची प्रार्थना करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.